नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलं. एकदम सकाळी सकाळी आणि गॅलरी मधसून अकडे कसलो जबरदस्त व्ह्यू दिसता बघा ना. सगळ्यांनी एकदा कमेंटमध्ये भारत माता की जय लिहून टाका. आणि मंडळींनो, ह्या जांभळ्या कलरचा जा बघता असता आपल्या गौरेशचा घर असा. आज मी आणि विकी बाय दोघं जण गॅलरीमध्ये उभे होतो, तर तो तकडेसून ओय ओय करून आरडा होतो. नंतर मी त्याला फोन केला आणि म्हटलं काय मॅडबीड झालंस काय, डोक्यावर पडल्यावर को कसलो वागतं. 10 वाजल्याबरोबर मी इले मधल्या सुट्टीवर घराकडे. स्कूलचा टाइम झाला तर आम्ही लय स्पीड करतो. तुझ्यासारखं नाही, तुला तुझे तर पाडी पण पाठव, मला ते इंग्रजी येते. काय म्हणतं, एकदम टॉपचा विषय करून टाकले. नाश्ता बिष्टा करून झाल्यानंतर वाईटचे खाळ्यामध्ये गजाली मारल्यानंतर मी परत एकदा जिम मध्ये गेलो आणि दुपारी 2:30 वाजल्याबरोबर आपली पूर्णपणे सुट्टी झाली. मग मी निघालोय घराकडे जाऊ आणि येता येता वाटेत आपण रुद्रम जिमचो भाव गावलो. घराकडे येईल आणि मी बसलोय जेव आणि आज जेवणात होतो फोडणीचो भात, मुगाची भाजी आणि त्याचबरोबर चपाती सुद्धा होती. येवा तुम्ही सुद्धा जेव. तर मंडळींनो, मी ना मंगळवारच्या दिवशी केस कापून आलोय. तर मम्मी तुझं काय म्हणणं सांग सांग. बोल बोल, काय नाही कापायचं आणि काय कापायचे लय वाढलेलं यार. मी तरी काय करू, का नाही कापायची पण नाही कापत ना. बुधवारी कापायचे, शुक्रवारी कापायचे, रविवारी. बरोबर टाइम आता का. बरं आलं मी कापून मोकळा झालो. तोच खायला सांगितलं. 3 सण झाल्याबरोबर आधी दादा वहिनी आणि आऊस तिघं जण गावदेवीक जाऊन इले आणि घराकडे येल्याबरोबर त्यांच्याकडे पेढे वाटप सुरू होते. पेढे बोला पेढे वाटप. माका सुद्धा पेढो दिले आणि मी सुद्धा खाल्लं आणि गप बसान रावलेलोय. मग हे रात्री जेवण बिवून झाल्यानंतर म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटा पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.